नेचर पार्कवर मानव सेवा मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले। लाखनी येथील मुख्य बसस्थानकावर ग्रीन फ्रेंड नेचर क्लबने तयार केलेल्या नेचर पार्कवर सकाळ आणि सायंकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मानव सेवा मंडळाची स्थापना 2 वर्षापूर्वी गुरुकुल ITI तसेच ग्रीन फ्रेंड नेचर क्लब यांच्या सहकार्याने केली। त्या मानव सेवा मंडळाचा दुसरा वर्धापन दिन विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला। विशेषतः नेचर पार्कवर स्वच्छता अभियान राबवून सर्वत्र विखुरलेले प्लास्टिक केर कचरा गोळा करण्यात आले। तहानलेल्या पक्षी प्राण्यांसाठी ग्रीन फ्रेंड नेचर क्लब आणि गुरुकुल ITIच्या वतीने तयार केलेले जलकुंड स्वच्छ करण्यात आले। त्यानंतर मानव सेवा मंडळाच्या दुसऱ्या वर्धापन दिन निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला। सायंकाळी गुरुकुल ITI येथे झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सफी लद्दानी हे तर प्रमुख अतिथी म्हणून सुभेदार ऋषी वंजारी, गुरुकुल ITIचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, ज्येष्ठ नागरिक भैयाजी बावनकुळे, भीमराव गबने, शिवलाल निखाडे, दिलीप निर्वाण, टोलीराम सार्वे हे होते। ज्येष्ठ नागरिक भैयाजी बावनकुळे यांनी आपल्या अतिशय सुंदर आणि प्रभावी अशा मनोगतातून आयुष्याची संध्याकाळ मानव सेवा मंडळामुळे अधिक रमणीय झाली आहे असे प्रतिपादन केले। सोबतच मानव सेवा मंडळाच्या विविध उपक्रम जसे 5 माणुसकीच्या भिंती, निराधार गरजूंना हिवाळ्यात ब्लँकेट वाटप, विविध निसर्गरम्य ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सहलींचे आयोजन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, दररोज सकाळी नेचर पार्कवर घेत असलेले योगा, व्यायाम आणि संगीत तसेच नृत्य व्यायाम, मानव सेवा मंडळाच्या सदस्यांच्या सर्व 3 पिढ्यांच्या कौटुंबिक सदस्यांना दिल्या जात असलेल्या वाढदिवस आणि लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, नाश्ता तसेच जेवण कार्यक्रम अशा विविध उपक्रमाने सर्व मानवसेवी ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक सुखमय आणि रमणीय झाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। ॲडव्होकेट सफी लद्दानी यांनी अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना सर्व मानवसेवी सदस्यांनी एकजुटीने एक दिलाने कोणतेही मतभेद आणि मनभेद न ठेवता आणखी जोमाने कार्य करू असे प्रतिपादन व्यक्त केले आणि मानव सेवा मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यात यातून अधिक चांगले उपक्रम राबवू अशी मार्गदर्शक सूचना त्यांनी केली। यानंतर द्वितीय वर्धापन दिनाचा केक सुभेदार ऋषी वंजारी, गुरुकुल ITI प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, ॲडव्होकेट सफी लद्दानी, ज्येष्ठ नागरिक भीमराव गबने, शिवलाल निखाडे, दिलीप निर्वाण, सुनील खेडीकर, डॉक्टर दिलीप अंबादे, टोलीराम सार्वे यांच्या हस्ते कापून सर्वांना वाटप करण्यात आले। याप्रसंगी सर्वांकडून स्वादिष्ट रुचकर अशा स्वरूची भोजनाचा आस्वाद घेण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन सुभाष बावनकुळे तर आभार प्रदर्शन शिवलाल निखाडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लाखनी नगरपंचायत नगरसेवक संदीप भांडारकर, सुभेदार ऋषी वंजारी, गुरुकुल ITI प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, शिवलाल निखाडे, दिलीप निर्वाण, सुभाष बावनकुळे, माणिक निखाडे, सुनील खेडीकर, टोलीराम सार्वे, ग्रीन फ्रेंड नेचर क्लबचे अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, प्राध्यापक अशोक गायधने, लाखनी नगरपंचायत माझी वसुंधरा 4.0 अभियान पर्यावरण आणि स्वच्छता विभागाचे लीना कळंबे, ज्येष्ठ नागरिक मारुतराव कावडे, मंगल खांडेकर, सेवानिवृत्त महसूल निरीक्षक गोपाल बोरकर, कापड व्यावसायिक रमेश गबने, सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे, मानव सेवा मंडळ सदस्य पुरुषोत्तम मटाले, रतिराम गायधने, मधुकर गायधनी, रामकृष्ण गिरेपुंजे, ताराचंद गिरेपुंजे, चांगदेव वंजारी, सेवानिवृत्त नायब तहसीलदार भीमराव कांबळे, वसंत मेश्राम, भैयाजी बावनकुळे, विद्यमान जाधव, डॉक्टर दिलीप अंबादे, डॉक्टर पंढरीनाथ इलमकर, नरेश इलमकर।